आलो मी फायनली शाळेत. तर शाळेत पण आपला स्वागतम इथं लिहिलेलं आहे. तर सध्या तर बाई शाळेत हाल असा आहे, इथं सर्वजण सजावट करत आहे. सर्व टीचर आपल्या आपल्या कामी लागलेले आहे आणि ताईसाहेबाचं आगमन होते. तर इथं रांगोळी आहे 2024-25ची. तर हे काल तुम्ही शेवटच्या वेळेच्यात पाहिलीच असाल. तर सध्या तर बाई इथं सारे मोठे जमले तबल्याजवळ. तर यानं काढून ठेवला इथं तबला. तबला काढून ठेवला. तर आता यानं मला वाजवणं शिकवला, असं वाजवा लागते. मी वाजून पाहिला, मला तर काही जमला नाही भाई. मी म्हटलं मला तर काही जमत नाही, आपण हेच साधं सुधं वाजवा. मग थोड्या वेळानं सरसोबत बोललो. सरले म्हटलं सर कधी चालू होते म्हटलं कार्यक्रम. तर सर म्हणे बा होतेच म्हणे थोड्या वेळात चालू. तर असं विचारलं, आवाजून बोलून आला इकडे तबला. सध्या बाई इथं चालू आहे. इथं अशी हे आपलं जे सजावट चालू आहे इथं. तर थोड्या वेळानं दाखवतो काय काय फोटो आहे त्याच्यात. तर मूर्ती आहे म्हणून महाराजची. आता ताईसाहेबाचं आगमन होते आणि ते जे अध्यक्ष आहे आमच्या शाळेच्या. आता आम्ही इथं दोघं बसलो आहे. उमेश बसलाय तर तबला वादक. मला तर मायापाशी हे आहे बा वाजवायला. आपण साधं सुद्धा वाजवतो आणि देवळेवर सर हे वाजवते. इथं सर्व वायरिंग वगैरे सेट चालू आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहे, त्यांचं आता लवकरच आगमन होत आहे. तर बाई झालं साहेबांचं आगमन. गाडी आली आता इकडून. तर आता गाडीतून उतरते, तुम्हाला दाखवतो. तर अध्यक्ष मॅडम उतरते ह्या गाडीतून. त्याचा नंबर आहे 999. तर पहा तुम्ही आता यांनी गेट उघडलं तर आता ह्या उतरत आहे. आणि गवई सर आले आणि त्यांनी केलं त्यांना नमस्कार. तर पहा तुम्ही आता सर्व टीचर सुद्धा इथं आलेले आहे. इथे चालू आहे हळद कुंकू लावणं. हळद कुंकूचा कार्यक्रम. हळद लावली, कुंकू लावलं आणि थोड्या वेळात होते आता कार्यक्रमाला सुरुवात. तर कार्यक्रमाला सुरुवात होते. तर समोर आता फोटोले हार पण झाला आणि आता टिक्का लावते. तर टिक्का लावला आणि आमच्या जे अध्यक्ष आहे त्यांच्या प्रतिमेला टिक्का लावला. आता दुसऱ्या प्रतिमेला सुद्धा टिक्का लावते आणि कार्यक्रमाची सुरुवात करते. आता अध्यक्ष मॅडम बसल्या खुर्चीवर आणि त्यांना कागदपत्र दिले आणि काय वाचत आहे, काहीतरी वाचत आहे. आता गाडगे टीचरनी त्यांना तो बिल्ला लावते. तर पहा बिल्ला गिल्ला लावलेला आहे. आता होते आमचं स्वागत गीत सुरू. तर तुम्ही घ्या स्वागत गीताचा आनंद. तर करतो मी स्वागत गीताला सुरुवात. अतिथींचे स्वागत करावे. स्वागत गीत चमू. नंतर वाजवल्या सर्वांना आमच्यासाठी टाळ्या. सारेजण बसले इथं. सर्वजण म्हणे चांगलं म्हटलं म्हणे स्वागत गीत. त्यावरील अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी टिकावेत व त्यांच्यामध्ये अभ्यासाची जिद्द निर्माण होऊन अधिक गुणांची टक्केवारी मिळवण्यात. तर कार्यक्रम आटपला. तर तबले नेऊन ठेवतो. तबले कुठे ठेवा लागताले विचारलं. इकडे ठेवतात तबले ठेवून. तर तबले लय भारी आहे बाबा. तर इथं ठेवून मी तो वाजून पाहतो पहिले.
याला म्हटलं तू वाजून पाहिलं पहिले, तर यानं वाजून पाहिला. पण आता तो तिकडचं वाजवतो म्हणते, तो वाजवते वाजव रे. यानं ते वाजवलं, आता मी वाजून पाहतो. मला तर काही जमलं नाही. ह्या पोट्टीनं काय केलं, इच्छाच गुच्छ उचलले. आता माझं स्वागत करून राहिले. माझं स्वागत केलं, फोटो काढा म्हणते. फोटो गिटो काढले ना. आता तिकडे जातो आम्ही. हा म्हणे एक फोटो म्हणे. म्हटलं घे बा तूही काढून घे फोटो, चल घे काढ. मी याचाही फोटो काढला याच्या. और आप सभी को ये सांस्कृतिक कार्यक्रम मुबारक हो. नंतर ऐकलं इथं सरच्या शायऱ्या मस्त, सर चांगल्या शायऱ्या म्हणते, तर त्या शायऱ्या गेऱ्या ऐकल्या पहा, जराशे शिकायला भेटते. म्हटलं इथंच उभा राहिलो गडी करून हाताची, पहा तुम्ही. नंतर म्हटलं 12वीच्या पोरीने इकडे गाणं, तर त्याला म्हटलं इकडे दाखव रे. म्हटलं तर ते पहा तिकडे गाणं म्हणून राहिल्या त्या. यानं गाणं कमी ना हास्यच जास्त, पहा तुम्ही, मजा यायची. मग म्हटलं ह्या तर पैकी गाणं म्हणत ते, म्हटलं दिवसभर चला इथून. तर मग इकडे आलो ने. तेवढ्यात निधी म्हणे मी गाणं म्हणतो म्हणे. सरले विचारलं मग मी काय बा गाणं निधी म्हणते, म्हटलं सांगितलं द्यायले. तर सर म्हणे म्हणाला म्हणे जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. अनेक लोकनृत्य, लोकभाषा बोलल्या जातात, लोकगीत म्हटली जातात. डान्स चालू होते. आणि त्यापैकी अध्यक्ष मॅडम न कापली तर कैचीनं रिबीन, आणि थोड्या वेळानं होते हिचा इंटरव्ह्यू. म्हणजे शाळेबद्दल काय आहे कसं आहे ते विचारलं जाते. तो ऐका 2 शब्द तुम्ही काय विचारते. तो आदिवासी मुलांना चांगलं शिक्षण मिळावं या दृष्टिकोनातून आम्ही 82मध्ये रजिस्ट्रेशन केलं आणि 83मध्ये आम्हाला एकदम 3 शाळा मिळाल्या. तर याचे नावच गुणवंत आहे. गुणवंत महाराजांच्या नावाने ते नाव ठेवलेलं आहे. आणि आता आपण पाहिलेलं आहे की सर्व क्षेत्रामध्ये मुलांनी त्यांची प्रगती केलेली आहे, प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. याला म्हटलं इथं काढजो व्हिडिओ, तर यानं इथं फोटोज काढले. तर इथं शेवटी फोटोज टाका लागले. आपलं सारे चंगळगार मोठे आपल्या शाळेतले जुने, म्हणजे याला भावपूर्वक श्रद्धांजली अर्पित करून टाकतो. शाळेतून गेले तेव्हापासून या शाळेतून म्हटलं असं ऑर्डर आला, कोणी गेलं चाललेच गेले. सरनं दिला आपल्या हाती नारळ. पा नारळ पूर्ण राहिलो मी. सरने शाल केली बरोबर, खांद्यावर टाकून राहिले ते माया. पण सरने म्हटलं हाती द्या, तर सरने दिली मग हाती शाल. पहा तुम्ही समोर. पोट्टे दिलं मला कामी लावून. दुसरे पोट्टे म्हणे तुला व्हिडिओ काढू देऊन राहिले, तूच काढ म्हणे. माय मोबाईलच्यात व्हिडिओ काढ म्हणे. ते याने दिलं मला व्हिडिओ काढायच्या मागं लावून. सर म्हणे व्हिडिओ काढ म्हणे. सरने दिलं मला व्हिडिओ काढायच्या मागं लावून. तू पहा याचे फोटो गिटो काढले. थोडा वेळात होते डान्सची सुरुवात, आणि डान्सची खटपट मीच करून राहिलो. म्हणजे गाणं इकडून तिकडे पाठवणं माझंच काम होतं. तर पहा तुम्ही, गाणं होते आता सुरू, डान्स होते सुरू. पहा तुम्ही समोर डान्स. आजचा कार्यक्रम संपला इथं. कुठे नाचणीच करून राहिले लागते. गाणे पाहता कुठे बघा चंगळ करते. मजा आली. तर आजचा ब्लॉग करतो इथे. नाही रे भावेश तर घरीच होता, आता आला. म्हणजे तो आला गाडीत आला, तो मागून आला. तर आजचा ब्लॉग करतो इथे. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत उद्याची ब्लॉगची वाट पहा.